नमस्कार मंडळी, सफायर टॉक्स मराठीच्या नव्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आजचा आपला चर्चेचा विषय जागतिक आहे, पण त्याचा संबंध तुमच्या आणि आमच्या खिशाशी आहे. अमेरिका आणि रशिया यांच्यात सध्या काय चालू आहे आणि याचा पेट्रोलच्या किमतींशी काय संबंध आहे, रुपयाच्या किमतीशी काय संबंध आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या सर्वांनी जी शेअर बाजारात गुंतवणूक केली आहे, त्या गुंतवणुकीवर ह्या सगळ्या गोष्टींचा काय परिणाम होणार आहे. तर मंडळी, संबंध खूप जवळचा आहे आणि संबंध खूप मोठा आहे. कारण ह्या संपूर्ण जागतिक संघर्षाचा संबंध म्हणजे हा कच्च्या तेलाशी आहे. एका बाजूला अमेरिका आहे, दुसऱ्या बाजूला रशिया आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील तणावामुळे हॉर्मुझच्या समुद्रातून होणाऱ्या कच्च्या तेलाचा पुरवठा हा सध्या धोक्यात आलेला आहे. आणि ह्या सगळ्या गोंधळाच्या मध्यभागी म्हणजे मध्यस्थानी भारत आहे. भारत रशियाकडून खूप मोठ्या प्रमाणावर कच्चं तेल घेतो. एप्रिल ते जुलै 2026 या कालावधीत भारताने रशियाकडून जवळजवळ सर्व कच्च्या तेलाच्या मागणीच्या 43% कच्चं तेल भारताने रशियातून घेतलं होतं. आणि 18 ऑगस्टला कच्च्या तेलाची जागतिक किंमत ही $91 प्रति बॅरल एवढी खरं झालेली होती. आता खरा प्रश्न असा आहे की भारत रशियाकडून तेल घेऊ शकतो का? भारताने रशियाकडून तेल घेतलं तर भारत आणि अमेरिकेच्या संबंधावर याचा काय परिणाम होणार आहे? कारण मंडळी, एक गोष्ट लक्षात घ्या, राजकारण होतंय वॉशिंग्टन आणि मॉस्कोमध्ये, परंतु त्याचा जो प्रभाव आहे तो तुमच्या आणि आमच्या दैनंदिन आयुष्यावर पडतोय. मित्रांनो, हा विषय मी आपल्याला अतिशय सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न करतो. पहिली गोष्ट लक्षात घ्या की भारताकडे स्वतःचं कच्चं तेल नाही आहे. याचा अर्थ असा होतो की भारतामध्ये लागणारं सर्व कच्चं तेल हे परदेशातून आयात होते. परदेशातून तेल आयात करायला भारताला डॉलरमध्ये पैसे द्यावे लागतात. डॉलरची यामुळे मागणी वाढते. डॉलरची मागणी वाढली की रुपयावर दबाव येतो आणि रुपयाची किंमत घसरते. रुपयाची किंमत घसरली तर परदेशातून येणाऱ्या कच्च्या तेलाची रुपयातली किंमत सुद्धा वाढते. आणि मग जो पुढचा पाहुणा आहे, जो आपल्या कुणालाच नकोसा असतो, तो म्हणजे महागाई. तो आपल्या दारावर ठकठक करायला लागतो. म्हणजे ही एक साखळी आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. भौगोलिक आणि राजकीय तणाव समजा वाढला तर कच्चे तेल महागते. कच्चे तेल महागल्यामुळे भारताचा आयात खर्च वाढतो, डॉलरची मागणी वाढते, रुपयाची किंमत घसरते आणि आयातीतून येणारी महागाई भारताकडे येते. म्हणजे जगाच्या एका कोपऱ्यात समजा कुठे युद्ध भांडण चालू झाले की लगेचच त्याचा परिणाम आपल्या खिशावर होतो आणि आपल्या दर महिन्याच्या बजेटवर होतो. पण आता इथे मी तुम्हाला एक जबरदस्त अचंबित करणारी गोष्ट सांगणार आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती असेल की भारत रशियाकडून कच्चं तेल विकत घेतो. परंतु रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये जे युद्ध चालू आहे, ते युद्ध चालू असल्यामुळे युक्रेननी रशियाच्या बऱ्याच रिफायनरी बॉम्ब टाकून उडवून टाकल्यात. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीमध्ये असं पण होतंय की रशिया सुद्धा भारताकडून रिफाईंड ऑइल म्हणजे पेट्रोल, डिझेल इत्यादी विकत घेतोय. आता परिस्थिती अशी झाली आहे की ग्राहक कोण आणि विक्रेता कोण हेच कळेनासं झालंय. परंतु या सगळ्यामध्ये एक परिस्थिती मात्र निश्चितच आहे की जगामध्ये कुठेही ठाकठूक झाली की त्याचा पहिला परिणाम भारतावर होतो. कारण या सगळ्या विषयाच्या केंद्रस्थानी सध्या भारत आहे. आपल्याला अजून एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की आजच्या तारखेला तेल हे फक्त इंधन राहिलं नाही आहे. तेल म्हणजे आर्थिक शक्ती, तेल म्हणजे राजनैतिक शक्ती आणि गरज पडली तर तेलाचा उपयोग करून एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर दबाव पण आणू शकते. आता आपण थोडं जागतिक राजकारण बाजूला ठेवूया आणि थेट आपल्या घराच्या अर्थकारणावर या सगळ्या विषयाचा काय परिणाम होतोय बघूया. सगळ्यात पहिला फटका बसतो तो म्हणजे भारतीय रुपयाला. 18 ऑगस्ट 2026 रोजी कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल $91 जास्त होती. याच दिवशी एका डॉलरची किंमत सर्वसाधारणपणे ₹95.68 एवढी होती. रुपयाला आधार देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने जागतिक चलन बाजारपेठेमध्ये हस्तक्षेप करून शक्य तेवढं रुपयाला आधार देण्याचा प्रयत्न केला. पण तेल आणि रुपयामध्ये निश्चित काय संबंध आहे ते आधी आपल्याला समजलं पाहिजे. अगदी सोप्या भाषेत समजा सांगायचं झालं तर भारत कच्चे तेल हे प्रामुख्याने डॉलरमध्ये खरेदी करतो. म्हणूनच समजा तेलाची किंमत वाढली तर डॉलरची गरज वाढते. डॉलरची मागणी वाढल्यामुळे रुपयावर दबाव येतो आणि रुपयाखाली घसरायला लागतो. परदेशातून येणारं कच्चं तेल रुपयाच्या हिशोबाने आणखी महाग होत आहे.
आता एक गोष्ट समजायची आपल्याला गरज आहे. लोकं सारखे म्हणत असतात, की कच्चं तेल डॉलरने महाग झाले, म्हणजे पेट्रोलची किंमत सुद्धा रुपयामध्ये महाग होणार. तर थोडं तसं त्याच्यामध्ये थेट तसा संपर्क काही नाहीये. पेट्रोलची अंतिम किंमत अनेक गोष्टींवर अवलंबून असते. त्यामध्ये जागतिक कच्च्या तेलाची किंमत ही तर निश्चितच एक मोठा भाग आहे. पण त्याच्या पलीकडे जी कच्च्या तेलाची रिफायनिंग कपॅसिटी आहे, म्हणजे आपण कच्चं तेल अ, डिझेल आणि पेट्रोलमध्ये बदलतो, तर ती रिफायनिंग कपॅसिटी पण महत्त्वाची असते. रुपये आणि डॉलर ह्यांच्या मधला जो रुपयाचा भाव आहे किंवा डॉलरचा भाव आहे, तो पण महत्त्वाचा असतो. केंद्र आणि राज्य यांनी लावलेले कर महत्त्वाचे असतात आणि जे तेल ऑइल डिस्ट्रिब्युशन कंपनीज आहेत, त्या कंपन्यांचं धोरण पण महत्त्वाचं असतं. उदाहरणार्थ 31 जुलै 2026 रोजी दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत ₹102.12 एवढी होती. म्हणून कच्चे तेल महाग झाले म्हणजे पेट्रोल लगेचच महाग होईल असं काही नसतं. पण कच्चं तेल समजा दीर्घकाळ महाग राहिलं आणि रुपया समजा कमजोरच राहिला, तर रुपयावर दबाव राहतो आणि कच्चं तेल पुढे जाऊन महाग होण्याची शक्यता तेवढीच दाट होते. मित्रांनो, आता आपण आपल्या व्यक्तिगत अर्थकारणावरून आपण आता शेअर बाजाराकडे येऊया. बऱ्याच लोकांचं असं मत असतं, की तेलाची किंमत वाढली म्हणजे शेअर्सची किंमत निश्चितपणे घसरणार आणि काही लोकं म्हणायला लागतात, की आता आपण शेअर बाजारातून बाहेर पडूया. पण खरं म्हणजे तसं काही नसतं. काही कंपन्यांना त्याचा खूप मोठा नफा होतो आणि काही कंपन्यांना तेलाची किंमत वाढल्याचं खूप नुकसानही होतं. आता आपण समजा एअरलाइन्स, लॉजिस्टिक्स कंपनी, केमिकल कंपन्या, टायर बनवणाऱ्या कंपन्या इत्यादी कंपन्या बघितल्या, की ज्यांना खूप मोठ्या प्रमाणावर कच्चं तेल लागतं. त्या कंपनींचं तर निश्चितच नुकसान होतं. परंतु ऑइल डिस्ट्रिब्युशन कंपनीज, रिफायनरी अशा प्रकारच्या कंपन्यांचं तेलाची किंमत वाढल्यामुळे उलटा फायदा होतो. तर आपल्याला शेअर मार्केटमध्ये आपले पैसे गुंतवताना जेव्हा कच्च्या तेलाच्या किमती वाढतायत, तेव्हा एक विशिष्ट प्रकारच्या कंपन्यांमध्येच गुंतवणूक केली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे जे लोकं खूप आयात करतात, त्या लोकांना रुपयाची किंमत घसरल्याचा नक्कीच फटका बसतो. परंतु जे लोकं निर्यात करतात, म्हणजे एक्सपोर्ट करतात, त्यांना तेवढ्याच कामासाठी जास्त रुपयांमध्ये मोबदला मिळतो. त्यामुळे जेव्हा रुपया घसरतो, तेव्हा आयातकरांना निश्चित त्रास होतो, पण जे लोकं निर्यात करतायत, त्या लोकांना फायदा होऊ शकतो. मित्रांनो, एक गोष्ट आता आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे, की तेल हे जगाच्या राजकारणात एक महत्त्वाचे शस्त्र झालेलं आहे आणि भारत एवढ्या मोठ्या प्रमाणावर कच्चं तेल आयात करतो, की ह्या बुद्धिबळाच्या पटावर आता भारत केंद्रस्थानी आहे. तर मित्रांनो, मी हा व्हिडिओ इथेच थांबवतो. समजा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल, नवीन माहिती मिळाली असेल, तर व्हिडिओला लाईक जरूर करा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओपर्यंत आपला निरोप घेतो. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.